हेलो फ्रेंड्स, तुम्ही पाहताय चॅनल केमिस्ट्री विथ देवल सर. टॉपिक शिकताय रेडॉक्स रिॲक्शन स्टँडर्ड 11 आणि त्यामध्ये आपण शिकतो आहोत बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन बाय इलेक्ट्रॉन आयन मेथड इन बेसिक मीडियम. बघा एक्झाम्पलकडे लक्ष द्या. H2O2 प्लस ClO4 मायनस गिव ClO2 मायनस प्लस O2. या ठिकाणी पहिले आपण प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन स्टेट शोधतो. कशी शोधायची मी ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर या ठिकाणी -1चं 0 झालं म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे इथे ऑक्सिडेशन आहे. +7चं +3 झालं डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे रिडक्शन आहे. आता काय करायचं, या ठिकाणी ऑक्सिडेशन पार्ट सेपरेट लिहायचा, रिडक्शन पार्ट सेपरेट लिहायचा. H2O2 गिव्स O2 ऑक्सिडेशन पार्ट आहे, ClO4 मायनस गिव्स ClO2 मायनस हा रिडक्शन पार्ट आहे. आता पहिले हायड्रोजन ऑक्सिजन सोडून बाकीचे ॲटम्स जे आहेत ते बॅलन्स करा. इथे हायड्रोजन ऑक्सिजन सोडून कोणीच नाही, इथे क्लोरीन आहे पण तो ऑलरेडी बॅलन्स आहे. आता बॅलन्स करू आपण ऑक्सिजन. ज्या बाजूला ऑक्सिजन कमी असतील त्या बाजूला तेवढे वॉटर मॉलिक्यूल आपण ॲड करणार. या ठिकाणी 2 आहे, इथे पण 2 आहे, बॅलन्स आहे ऑलरेडी. इथे 4 आहे, इथे 2 आहे. या साईडला ClO4 मायनस गिव्स ClO2 मायनस प्लस ट्वाइस ऑफ H2O म्हणजे या साईडला 4 ऑक्सिजन, इकडे पण 4 ऑक्सिजन झाले. आता दोन्ही बाजूला दोन्ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये आपण हायड्रोजन बॅलन्स करणार आहोत. ज्या बाजूला हायड्रोजन कमी असतील त्या बाजूला H+ आयन्स आपण टाकणार आहोत. या साईडला 2 आहे, इकडे एकही नाही. मग चला H2O2 गिव्स अस O2 प्लस ट्वाइस ऑफ H+. ठीक आहे. या साईडला इथे 4 हायड्रोजन आहेत. ClO4 मायनस प्लस 4H+ गिव्स अस ClO2 मायनस प्लस ट्वाइस ऑफ H2O. अशा पद्धतीने आपण आता हायड्रोजनला बॅलन्स केलेला आहे. आता आपल्याला बॅलन्स करायचे चार्जेस बाय युझिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या मदतीने आपण चार्जेस बॅलन्स करणार आहोत. बघा या साईडला एकही चार्ज नाही, इथे 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला 0 करायचं असेल तर 2 इलेक्ट्रॉन ॲड करा या साईडला. कोणत्या साईडला? राईट साईडला. राईट साईडला 2 इलेक्ट्रॉन जर का ॲड केले तर 2 इलेक्ट्रॉनचे 2 निगेटिव्ह, याचे 2 पॉझिटिव्ह, इकडे 0 होतील, इकडे पण 0 होईल. बघा सध्याला इकडचा 0 आहे, इकडचा +2 आहे. यात जर का 2 इलेक्ट्रॉन ॲड केले आपण तर -2 + 2 0 होईल, हा पण 0 होईल. म्हणून आपण काय करणार आता, H2O2 गिव्स अस O2 प्लस ट्वाइस ऑफ H+ प्लस 2 इलेक्ट्रॉन असं आपण टाकलं. या साईडला सुद्धा 1 -4 पॉझिटिव्ह आहे, -1 + 4. या साईडला -1 आहे, म्हणजे याचा अर्थ ओव्हरऑल 4 पॉझिटिव्ह इथे जास्त आहेत. मग हे 4 पॉझिटिव्ह आपल्याला जर का 0 करायचे असतील तर या साईडला 4 इलेक्ट्रॉन ॲड करा. म्हणजे काय होईल, निगेटिव्ह 4 चार्ज, पॉझिटिव्ह 4 चार्ज, 0 -1 कॅन्सल होईल. मग चला काय होणार बघा, ClO4 मायनस प्लस 4H+ प्लस 4 इलेक्ट्रॉन गिव्स अस ClO2 मायनस प्लस ट्वाइस ऑफ H2O. चार्जेस आर बॅलन्स बाय युझिंग इलेक्ट्रॉन. ज्या वेळेला इलेक्ट्रॉन ॲड करायची वेळ होते आपल्याला नेहमी दिसतं की ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये राईट साईडला इलेक्ट्रॉन ॲड होतात, तर रिडक्शन रिॲक्शनमध्ये लेफ्ट साईडला इलेक्ट्रॉन्स ॲड होत असतात. आता काय करायचं आहे, ऑक्सिडेशन पार्ट आणि रिडक्शन पार्ट दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी पाहिजे आपल्याला. या साईडला 4 आहे तर इकडे 2 आहे, याला या रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय करा. ट्वाइस ऑफ H2O2 गिव्स अस ट्वाइस ऑफ O2 प्लस 4H+ प्लस 4 इलेक्ट्रॉन. ओके, या पद्धतीने बॅलन्स झाल्याचं दिसेल. 4 इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन. आता दोन्हीच्या दोन्ही रिॲक्शन ॲड करा. ॲड करत असताना पहिले ऑक्सिडेशनचा रिॲक्टंट पार्ट ट्वाइस ऑफ H2O2 प्लस ClO4 मायनस प्लस 4H+ प्लस 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोघांचाही रिॲक्टंट पार्ट लिहिला आहे. आता प्रॉडक्ट पार्ट लिहू. ट्वाइस ऑफ O2 प्लस 4H+ प्लस 4 इलेक्ट्रॉन प्लस ClO2 मायनस प्लस ट्वाइस ऑफ H2O. ओके, 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल, 4H+ पण कॅन्सल झालेत. अजून काय कॅन्सल होण्यासारखं काहीच नाही आता अजून. मला इथे आता ट्वाइस ऑफ H2O2 प्लस ClO4 मायनस गिव्स अस ट्वाइस ऑफ O2 प्लस ClO2 मायनस
प्लस ट्वाइस ऑफ H2O. जरी बेसिक मीडियममध्ये असली तरी आपल्याला OH मायनस आयन या ठिकाणी ॲड करायचा काही चान्स नाही. ही रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स असण्याची शक्यता आहे. बॅलन्स आहे की नाही याचं व्हेरिफिकेशन आपण करू. ॲटम्स बॅलन्स आहे का ते बघा. 4 हायड्रोजन 4 हायड्रोजन, ऑक्सिजन 4 आणि 4 8, ऑक्सिजन 4 आणि 2 6 आणि 2 8, क्लोरीन 1 क्लोरीन 1. बॅलन्स आहे. चार्जेस बघा, इथे एक निगेटिव्ह, इथे पण एक निगेटिव्ह. रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स झालेली आहे. समजतोय मुद्दा हा. आता या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. काय दिलंय या एक्झाम्पलमध्ये? S2O3 2- प्लस I2 गिव्स S4O6 2- प्लस I-. पहिले प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन स्टेट शोधून घ्या. ती शोधल्यानंतर कुठे इन्क्रीज आहे कुठे डिक्रीज आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी +2ची +2.5 आहे म्हणजे ऑक्सिडेशन आहे. इथे 0ची -1 आहे म्हणजे रिडक्शन आहे. ऑक्सिडेशन पार्ट आणि रिडक्शन पार्ट दोघांनाही वेगवेगळं आपण लिहिणार आहोत. दोघांनाही वेगवेगळं लिहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट करायची तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून उरलेले बॅलन्स करायचे आहेत. 2 सल्फर आहे 4 सल्फर आहे, इकडे 2 नी मल्टिप्लाय करा. ट्वाइस ऑफ S2O3 2- गिव्स अस S4O6 2-. ओके. या साईडला बघितलं इकडे एक आयोडी, इकडे 2 आहे, इकडे एकच आहे म्हणजे I2 गिव्स ट्वाइस ऑफ I-. ठीक आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून उरलेले जे आहे त्यांना आपण बॅलन्स केलेलं आहे. आता ऑक्सिजन बॅलन्स करायचे आहे त्याच्याकरता वॉटरची मदत घ्या. 3 2 6, इकडे 6 आहेत ऑलरेडी बॅलन्स आहे. या साईडला ऑक्सिजनच नाही. हायड्रोजन बॅलन्स करा. इथे हायड्रोजन नाही आहे, इथे पण हायड्रोजन नाही आहे. आता बॅलन्स करायचे आहे चार्जेस बाय युझिंग इलेक्ट्रॉन. या साईडला बघितलं 4- आहे, इकडे 2च मायनस आहे. 2 इलेक्ट्रॉन ॲड करा इथे. ट्वाइस ऑफ S2O3 2- गिव्स अस S4O6 2- प्लस 2 इलेक्ट्रॉन. याच्यामुळे काय होईल? इकडे 4 निगेटिव्ह होतील तर इकडे पण 4 निगेटिव्ह होतील. इकडे चार्जेस बॅलन्स करा. इकडे 2 निगेटिव्ह आहे, इकडे काहीच नाही आहे. चला 2 इलेक्ट्रॉन ॲड करून टाकू आपण इकडे. I2 + 2 इलेक्ट्रॉन गिव्स ट्वाइस I-. दोन्हीकडे निगेटिव्ह चार्जेस सारखे. इकडे 2 निगेटिव्ह, इकडे पण 2 निगेटिव्ह आहे. आता दोन्ही साईडला इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे का ते बघा. इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, इथे पण 2 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे आता वेळ आलेली आहे दोन्ही रिॲक्शनला ॲड करण्याची. चला ॲड करू आपण. ट्वाइस ऑफ S2O3 2- हा झाला ऑक्सिडेशनचा रिॲक्टंट. आता याचा रिॲक्टंट I2 + 2 इलेक्ट्रॉन गिव्स अस S4O6 2- प्लस 2 इलेक्ट्रॉन प्लस ट्वाइस ऑफ I-. दोन्हीकडे कोण कॉमन आहे ते कॅन्सल करा. काय उरलंय? ट्वाइस ऑफ S2O3 2- प्लस I2 गिव्स अस S4O6 2- प्लस ट्वाइस ऑफ I-. अशा तऱ्हेने रिॲक्शन आलेली आहे. ही बॅलन्स आहे का आपल्याला बघायचं आहे. ॲटम चेक करू आपण. 4 सल्फर 4 सल्फर, 6 ऑक्सिजन 6 ऑक्सिजन, 2 आयोडीन 2 आयोडीन. चार्जेस बॅलन्स आहे का ते बघू. 4- आहे, इथे पण 4- आहे. रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स आहे. भले बेसिक मीडियममध्ये जरी सांगितली असली तरी OH- कुठलंही काम आपल्याला या ठिकाणी पडत नाही आहे. धिस रिॲक्शन इज ऑलरेडी बॅलन्स. असं म्हणता येईल की या दोन्ही रिॲक्शन न्यूट्रल मीडियममध्ये बॅलन्स आहे. जरी त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की बॅलन्स धिस रिॲक्शन इन बेसिक मीडियम, तरीसुद्धा बेसिक मीडियममध्ये रिॲक्शन बॅलन्स होत नाही. या न्यूट्रल मीडियममध्ये बॅलन्स झाल्याचं दिसतं. OH- बेसिक मीडियमची आवश्यकताच आपल्याला पडत नाही. अजून एक्झाम्पल आपल्याला लक्षामध्ये. COCl2 + HO2- गिव्स COOH/3 + Cl-. हा HO2- दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो ओरिजिनली आहे HO2- हा तयार झालेला आहे H2O2 मधून. जणू काही H2O2 मधून H+ गेला आणि HO2- आपल्याला मिळालेला आहे. असा हा HO2- आहे. याचा अर्थ HO2चं ओरिजिन परऑक्साईड आहे. त्यामुळे यातला जो ऑक्सिजन आहे दिस इज द ऑक्सिजन फ्रॉम परऑक्साईड. हा ऑक्सिजन परऑक्साईड मधला आहे. ही महत्त्वाची गोष्ट या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि त्यामुळे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट इथे -1 आपण घेतलेली आहे. HO2- हियर ऑक्सिजन इज फ्रॉम परऑक्साईड. इट इज लाईक अ परऑक्साईड, दॅट्स वाय इट्स ऑक्सिडेशन स्टेट इज -1. आता मुद्दा काय? CO +2 होता त्याचा झाला +3.
म्हणजे याचं झालेलं आहे ऑक्सिडेशन. दुसरा मुद्दा क्लोरीन बघा, हा -1चा -1च आहे, हायड्रोजन +1चा +1च आहे, पण ऑक्सिजन जो आहे तो -1चा काय झाल्याचं आपल्याला दिसतं, -2 झाल्याचं दिसतं. डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे रिडक्शन झालंय. आता इथे आपल्याला एक अडचण काय दिसते, ऑक्सिडेशन पार्टमध्ये पण COOH/3 आहे, रिडक्शन पार्टमध्ये पण COOH/3 आहे. मग अशा वेळेला काय करायचं, हा जो COOH/3 आहे याला आयोनिक फॉर्ममध्ये घ्यायचं. CO3+ थ्राईस ऑफ OH- या पद्धतीने घेणार. त्यातला हा जो CO3+ आहे हा ऑक्सिडेशनचा पार्ट आहे आणि थ्राईस ऑफ OH- हा रिडक्शनचा पार्ट आहे. म्हणजे लिहिताना आपल्याला ते सोपं जाणार आहे. ही एक स्टेप या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. आता आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पार्टला सेपरेट करणार आहे. कसं करू, COCl2 gives CO3+, COCl2 gives CO3+, ओके, CO3+. आणि रिडक्शन पार्ट काय आहे, HO2- gives काय मिळत आहे, थ्राईस ऑफ OH-. असं या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. हा रिडक्शन पार्ट आहे. ही महत्वाची गोष्ट या ठिकाणी. या Cl- कडे दुर्लक्ष करा, सध्या येईल तो बरोबर नंतर. मग आता इथपर्यंत आपण आलोय. सगळ्यात पहिले काय केलं, रिॲक्शन घेतली. रिॲक्शनमध्ये पहिले प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल ऑक्सिडेशन स्टेट काढली आहे. या HO2- ला जरा लक्ष द्याल. H2O2 gives H++ HO2-, म्हणजेच HO2- मधला ऑक्सिजन हा परऑक्साईड सारखा आहे, म्हणून ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असणार आहे तिथे. मग आपण ऑक्सिडेशन बघितलं, रिडक्शन बघितलं. असं लक्षात आलं की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पार्ट दोघे COOH/3 शी रिलेटेड आहे. मग त्याला आयोनिक फॉर्ममध्ये घेतलं. CO3+ थ्राईस ऑफ OH- हा रिलेटेड आहे ऑक्सिडेशन पार्टशी, हा रिलेटेड आहे रिडक्शन पार्टशी. मग ऑक्सिडेशन पार्ट सेपरेट लिहिला, रिडक्शन पार्ट सेपरेट लिहिला. आता आपल्या नेहमीच्या स्टेप्स वापरायला सुरुवात करू आपण. सगळ्यात पहिली स्टेप, हायड्रोजन ऑक्सिजन सोडून बाकीचे बॅलन्स करा. या ठिकाणी क्लोरीन 2 आहे, इकडे एकही नाही आहे. मग आपल्याला काय करता येईल, COCl2 gives CO3+ ट्वाइस ऑफ Cl-. या ठिकाणी कारण तो Cl- लागणार आहे ते डोळ्यासमोर ठेवून आपल्याला 2 क्लोरीन तर पाहिजे, पण आपण ते आयोनिक फॉर्ममध्ये घेतले ट्वाइस ऑफ Cl-. म्हणजे क्लोरीन बॅलन्स झाले, CO पण बॅलन्स आहे. इथे हायड्रोजन ऑक्सिजनच आहे, त्यांना बॅलन्स करण्याची आवश्यकता नाही. आता पुढे काय करणार, पहिली स्टेप झाली हायड्रोजन ऑक्सिजन सोडून उरलेले ॲटम बॅलन्स केले. आता ऑक्सिजनला बॅलन्स करायचा आहे H2O मदतीने. या साईडला एकही नाही, इकडे पण नाही आहे. इथे 2 आहे, इथे 3 आहे. चला एक काम करू, HO2- H2O gives us थ्राईस ऑफ OH-. या साईडला 3 ऑक्सिजन, इकडे पण 3 ऑक्सिजन झाले. हायड्रोजन बॅलन्स करायची आहे, इकडे त्याची आवश्यकता नाही आहे. इथे 2 आणि 1 3 आहे, इथे पण 2 आणि 1 3 आहे. हायड्रोजन बॅलन्स आहे, त्याची पण काय अडचण नाही आहे. आता आपल्याला बॅलन्स करायचे चार्जेस बाय युझिंग इलेक्ट्रॉन. या साईडला 3 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह, 3+2-, म्हणजे याचा अर्थ +1 चार्ज आहे, इकडे 0 आहे. म्हणजे एक काम करा, एक इलेक्ट्रॉन ॲड करा, +1 -1 न्यूट्रल होतील, हे 0 आणि हे पण 0 होईल. म्हणजे COCl2 gives us CO3+ ट्वाइस ऑफ Cl- 1 इलेक्ट्रॉन. इकडे बघा, या साईडला -1 चार्ज आहे, या साईडला -3 चार्ज आहे. बॅलन्स करायचे आहेत. इथे 2 इलेक्ट्रॉन ॲड करून टाका, -1 -2 -3, इकडे पण -3 होईल. HO2- H2O gives us, सॉरी प्लस काही अजून 2 इलेक्ट्रॉन gives us काय मिळेल तुम्हाला, थ्राईस ऑफ OH-. आता चार्जेस पण बॅलन्स झालेले आहे. आता इलेक्ट्रॉनची संख्या बॅलन्स करायची आहे. इकडे या रिॲक्शनला 2 मल्टिप्लाय करू आपण. COCl2 gives us ट्वाइस ऑफ CO3+ 4 Cl- 2 इलेक्ट्रॉन. सगळीकडे 2 मल्टिप्लाय केला आपण. आता या 2 रिॲक्शनला ॲड करू आपण. चला, ट्वाइस ऑफ COCl2 HO2- H2O 2 इलेक्ट्रॉन gives us ट्वाइस ऑफ CO3+ 4 Cl- 2 इलेक्ट्रॉन थ्राईस ऑफ OH-. आता लक्ष द्या, या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन काय होणार, कॅन्सल होणार आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे अशी लक्षामध्ये घ्यायची आहे, ती म्हणजे कोणती, तर आता हा जो आहे यांना आपण दोन्हीला एकदा बॅलन्स आहे का ते आपण लक्षामध्ये घेऊ. कशा पद्धतीने, 2 CO 2 CO,
4 क्लोरीन 4 क्लोरीन, नंतर 2 1 3 हायड्रोजन 3 हायड्रोजन, 2 1 3 ऑक्सिजन 3 ऑक्सिजन. चार्जेस बॅलन्स आहे का ते आपल्याला बघायचं आहे. चार्जेस बॅलन्स बघत असताना HO2 मायनस एक निगेटिव्ह चार्ज आहे. इथे 3 2 6 पॉझिटिव्ह आणि 4 निगेटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ इथे 2 पॉझिटिव्ह चार्जेस जास्त आहेत आणि या साईडला एक निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे याचा अर्थ चार्जेस बॅलन्स नाही आहे. म्हणजे रिॲक्शनमध्ये काहीतरी अजून बाकी आहे. मग काय बाकी आहे? एक गोष्ट लक्ष द्या, हा CO3+ आणि थ्राईस OH- हा कोण होता? ॲक्च्युली COOH/3. जेव्हा तुम्ही फायनल रिॲक्शन बॅलन्स कराल तेव्हा ती फायनल रिॲक्शन बॅलन्स करताना आपल्याला हा COOH/3च्या फॉर्ममध्ये लागणार आहे. आता या ठिकाणी CO3+ किती आयन्स आहेत? 2 आहेत. एका CO3+ ला 3 OH- आयन लागतात. मग 2 CO3+ किती OH- आयन्स लागतील? तर 6 OH- आयन्स लागतील. या ठिकाणी तर 3च दिसतात आहे, म्हणजे 3ची कमतरता आहे. मग एक काम करा, या साईडला 3 OH-, या साईडला 3 OH-, दोन्हीकडे आपण OH- ॲड करू. तशी रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये आहे. मग दोन्ही साईडला 3 OH- आपण ॲड करणार. बघा काय येईल? ट्वाइस ऑफ COCl2 प्लस HO2- प्लस H2O प्लस थ्राइस ऑफ OH- गिव्स अस ट्वाइस ऑफ CO3+. आता मुद्दाहून OH- जवळ लिहितो मी. हे 3 आता आपण ॲड केलेले 3, 6 OH- प्लस 4 Cl-. आता या दोघांना एकत्रित करा. COOH/3 चे किती मॉलिक्यूल मिळतील? 2. या साईडला लिहितो मी. बघा आता काय होईल सांगा मला. ट्वाइस ऑफ COCl2 प्लस HO2- प्लस H2O बरोबर प्लस थ्राइस ऑफ OH- गिव्स अस काय राहत आहे सांगा इथे? ट्वाइस ऑफ COOH/3 बरोबर का? या दोघांचं कॉम्बिनेशन प्लस 4 Cl-. आता एकदा बॅलन्स आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. कशा पद्धतीने चेक करणार? CO2 क्लोरीन 4 क्लोरीन 4, हायड्रोजन मोजू 1 2 3 आणि 3 6, 3 2 6. ऑक्सिजन मोजू 2 1 3 आणि 3 6, 3 2 6. चार्जेस बॅलन्स आहे का ते बघा. या साईडला हा निगेटिव्ह, हे 3 निगेटिव्ह म्हणजे 4 निगेटिव्ह आहे. या साईडला सुद्धा 4 निगेटिव्ह आहे म्हणजे चार्जेस सुद्धा बॅलन्स झालेले आहेत. म्हणजे ही रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. या रिॲक्शनमध्ये 2 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने डोक्यामध्ये लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट, एकाच ठिकाणी ऑक्सिडेशन पार्ट आणि रिडक्शन पार्ट हा संबंधित असल्यामुळे याला आयोनिक फॉर्ममध्ये घ्या. याला ऑक्सिडेशन पार्टमध्ये उल्लेख करा, याला रिडक्शन पार्टमध्ये उल्लेख करा. शेवटी आपण आपल्या सोयीकरता याला आयोनिक फॉर्ममध्ये आणलं होतं, त्याला पुन्हा वापस त्याच फॉर्ममध्ये आणणं आवश्यक आहे. इथे आपल्यासमोर परिस्थिती अशी आली होती की 2 CO3+ होते. एका CO3+ ला 3 OH- आयन लागतात. मग 2 CO3+ ला 6 OH- आयन पाहिजे. इथे तर 3च होते. मग आपण आयडिया काय केली? बेसिक मीडियम असल्यामुळे दोन्ही साईडला 3 OH ॲड केले. इथे 3 OH- टाकले, इथे 3 OH- टाकल्यावर 3 आणि 3 6 OH- झाले. या दोघांना कंबाईन केलं आणि ट्वाइस ऑफ COOH/3 झाला आणि रिॲक्शन लिहून काढली. असं लक्षात आलं की ॲटम्सही बॅलन्स झालेले आहे आणि चार्जेस सुद्धा बॅलन्स झालेले आहे. म्हणजेच रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. समजलाय मुद्दा? रिॲक्शन स्वतः लिहून बघायची. मी जरी शिकवलेलं असलं तरी एक काम करायचं, त्या ठिकाणी एकदा हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा. हे प्रॉब्लेम हे किंवा याच्या आधीचे पण प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्यायचं. नंतर काय करायचं? फक्त इक्वेशन लिहायचं आणि स्वतः सोडवून बघायचं. सोडवून बघितल्यानंतर पुन्हा व्हिडिओमध्ये बघा, टॅली करा आपण बरोबर सोडवलाय का. जर का कुठे चुकलं असेल तर ते आपण सहजपणे घेऊ शकतो. आणि आता हा यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे, याला तुम्ही वारंवार बघू शकता. जितक्या वेळेला तुम्ही सोडवाल, चुका कराल, पुन्हा व्हिडिओमध्ये बघा, करेक्शन करा. माझं एक्सप्लेनेशन आहे सोबत, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपण कुठे चुकतोय, काय चुकीचा विचार करतो आहे. लक्षात येत आहे? आता यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने कुठलीही रिॲक्शन जर का दिली, मग ती तुम्हाला बॅलन्स करता आली पाहिजे. येईल ना? थँक्यू.